अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितः सिद्धाश्च सिद्धीश्वराः आचार्याजिनशासनोन्नतिकरः पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटं प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवः स्थायिनः। ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवनं ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धयः सुतपसो वृद्धिङ्गता ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 5व्या स्तोत्रात काय चाललं होतं की परिणामांच्या विशुद्धीच्या निमित्तात जे सगळे मुनी आहेत तर त्यांना अनेकांना अशा अनेक वृद्धींची प्राप्ती होते जे की मोक्षमार्गामध्ये आवश्यक नाही पण तरीसुद्धा ती एक उपलब्धी आहे जी की त्यांच्या विशुद्धीच्या महात्म्याने त्यांना प्राप्त झाली आहे। तर त्या विशुद्धीसाठी म्हणजे त्या वृद्धींसाठी म्हणून त्यांची तपस्या नाही किंवा ते त्यांचं लक्ष नाही आहे। ज्या काही या वृद्धी प्रगट झाल्यात हे सगळं त्यांना मिळालेलं बोनस आहे पण त्याचं त्यांना लक्षच नाही आहे, त्याचं लक्ष ठेवून ते साधना करत नाही आहेत। तर सांगितलं की अशा या वृद्धींच्या निमित्तामध्ये अनेक अतिशय दिसून येतात। तर आता आपण बघतोय काय बुद्धीचा अतिशय काय आहे, बुद्धिवृद्धी म्हणजे काय आणि त्याचे किती भेद असतात हे बघत होतो। त्याच्यामध्ये काय काय बघितलं की आता कोष्ठ बुद्धिवृद्धी, बीज बुद्धिवृद्धी आणि पदानुसारी बुद्धिवृद्धी हे 3चं व्याख्यान झालं होतं। आता याच्यामध्ये आता पुढे येणार आहे ती आता रिसेंट कुठलं बघितलं आपण संभिन्न संश्रोतृत्व वृद्धी। मग त्याचं वर्णन सांगितलं होतं की अनेक
शब्द जे अनेक भाषांमधले अनेक वेगळे शब्द जे मिसळलेले असतील तरी ते जर तसे कानावर पडले तर त्याला सुद्धा सेपरेट करून जाणण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे आणि पुन्हा ज्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देण्याची सुद्धा सामर्थ्य ज्यांची आहे असे ते संभिन्न संश्रोतृत्व वृद्धिधारी मुनिराज असतात. मी सांगितलं होतं काल परवा काय की या विशुद्धींची प्राप्ती का झाली आहे त्यांना, अशी विशुद्धी का झाली आहे परिणामामध्ये, तर ज्ञानामध्ये व्यग्रता नाही आहे. आणि तेच एक महत्त्वाचं कारण सांगितलं की ते जिथं व्यग्रता नाही तिथं नियमाने त्या ज्ञानाचा विकास असतो, त्या ज्ञानाची विशुद्धी असते. बघतो आपण पण लौकिकामध्ये की जिथं एकाग्र असेल ध्यान तिथं त्याचं क्षयोक्षम जास्त असतो, तिथं तो म्हणतो ना हुशार आहे एखादा मुलगा. कशावरून, तर त्याची बहिरंगात त्याचं जास्त विकल्प नसतात किंवा तो जास्त इकडच्या तिकडच्या विषयामध्ये अडकत नाही. ह्याच्यावरून सुद्धा तिथं त्याच्या ज्ञानामध्ये स्थिरता मिळाल्यामुळं विकास करत जातो तो आणि मग तिथं त्याला त्या क्षयोक्षमाची विशेषतेची प्राप्ती होते. पण त्या बुद्धीचा वापर जो काय तीव्र क्षयोक्षम मिळाला त्याचा वापर सगळा बाहेर करायला गेलो तर त्याचा विकास नाही आहे. उलट सांगितलं की जर त्याला विषय दिला आपण आत्म्याचा तर तिथं सांगितलं की उलट ते ज्ञान वृद्धिंगत होत जातं. पण परवा बघितल्यासारखं काय सांगितलं होतं की सगळे लोक काय करत आहेत आज, प्रसिद्धीच्या मागं किंवा लोकेशनेच्या मागं सगळ्या इतर गोष्टींमध्ये अडकत चाललेत आणि मग त्यामुळं तिकडं विकास करत जातोय. समोर बस मग तिथं परवा उदाहरण बघितलं होतं ना आपण की प्रसिद्धी मिळावी म्हणून अनेकांनी काय केलं, स्टंट्स केले, अनेक वेगवेगळे काहीतरी डेअर केले असं दिसून आलं होतं. तर मी परवा एक उदाहरण सांगितलं होतं तसं त्याच्यामध्ये की एक 92 वर्षाची आजी आणि ती मॅरेथॉनमध्ये पळाली 5 किलोमीटर. कशासाठी, तर तिला अवॉर्ड मिळालं, तिचं नाव झालं वगैरे. ॲक्च्युली ते तिचं एक छंद म्हणून तिने केलं असेल, एक तिचं फॅन्टसी म्हणून वगैरे. पण त्याच्या निमित्तात सुद्धा कुठं विकास करतोय, कुठं आपण आपली बुद्धी शक्ती लावतोय हे कुठं कळतंय. त्याच्याद्वारे तिला काय मिळालं सांग, काय करायचं घेऊन हे अवॉर्ड, ते घेऊन पुढच्या भावात तर जाणार नाही आहे. म्हणजे कुठं कुठं पुरुषार्थ करतोय जीव. असं सांगितलं एक मुलगी 14 वर्षाची नाही 11 वर्षाची मुलगी सोलापूरमध्ये. तर तिने सांगितलं नाही सॉरी 8 का 9 वर्षाची मुलगी आणि ती 11 तास पाण्यामध्ये राहण्याचं रेकॉर्ड केलं तिने. म्हणजे काय स्विमिंग करत किती जास्तीत जास्त काळ राहू शकतो माणूस असं. तर मागचं एका मुलीचं रेकॉर्ड होतं काहीतरी, पण ती मुलगी मोठी होती वयाने आणि तिने 12 तासाचं रेकॉर्ड केलं होतं. आणि ही लहान वयाने होती तर हिने 11 तास सलग पाण्यामध्ये राहण्याचं का 14 तास राहिली असं काहीतरी. म्हणजे कुठं कशासाठी घालवतोय वेळ, काय केलं असेल आणि पाण्यात राहून तिने 14 तास खायचं प्यायचं नाही किंवा तिथंच खाणं पिणं सुद्धा. म्हणजे कुठं कुठं काय करतोय जीव, त्याचं विवेक नाही राहिला आज. आणि अशाच्या मागं धावत जातोय आणि विनाकारण आपलं जीवन वाया घालवतोय. त्यांचंच नाही तर सगळं आपल्यावर पण घटवून बघा, आपण पण हेच करतोय. कुठं वाया चाललंय आपलं आयुष्य. सगळं या लौकिक जीवनामध्ये. तर इथं मुनिराजांची साधना अशी असते की हा भव मिळालाय धन्य आहे, तर त्या भवामध्ये किती मी आत्मकल्याण करू, किती मी स्वतःसाठी पुरुषार्थ करू, तेवढं ते आपला सगळा उपयोग स्वतःमध्ये लावण्याचा प्रयत्न करतात. बाकी बाहेरच्या इतर गोष्टींमध्ये कुठं वेळ जाऊ नये, आपली शक्ती जाऊ नये, आपला उपयोग त्याच्यात अडकू नये असा त्यांचा पुरुषार्थ असतो. आणि आपण पण घरात आहे तर हा प्रयत्न करू शकतो, हा अभ्यास करू शकतो की अनावश्यक गोष्टीमध्ये आपल्याला अडकायचं नाही. जेवढं अननेसेसरी थिंग्स आपल्या डोक्यात जाणार ना तेवढं कचरा वाढत जाणार डोक्यात.
ही जाऊ अशी ती नवरा असा, तो दीर असा आणि ते सासू असे सासरे असे. काय करायचं आहे, त्यांचा त्यांचा स्वभाव त्यांच्याजवळ. आपण न्यायक आणि धर्म शिकवणं आपल्या हातात आहे ना, एवढं करू शकतो आपण. पण आपण जर एखाद्याची निंदा ऐकत राहिलो आणि दुसऱ्याला सांगत राहिलो तर कोणाचा विकास त्याच्या निमित्तात, उलट सगळ्याचा ऱ्हासच. म्हणून सांगितलं की असलं आपल्या कानावर कोणी ऐकायला सांगू नये, म्हणजे आपण त्याचं आयतन बनू नये. कोणी येऊन मला सांगावं, म्हणजे त्यांना असं वाटेल की हिला जाऊन सांगू आपण आपल्याला जे दुःख आहे. आणि मग आपण असं आयतन बनू नका हे सांगायचं आहे मला. म्हणजे दुसऱ्याला आपल्यापाशी येऊन तिसऱ्याचे काहीतरी दोष सांगावं वाटावं असं अनायतन बनू नका कोणासाठी. त्याच्या निमित्तात तुमची पण परिणामांची अशुद्धी आणि त्या तिराईकाबद्दल आपण विचार करत बसणार, काय तो असा का आणि तसा का, त्याचा आणि आपला काही संबंध नसतो, पण तरी हे अनावश्यक विचार राहणार डोक्यामध्ये. कशासाठी सांगत होते? मुनींची साधना. हां, तर मुनी सांगितलं म्हणून निस्संगतेची साधना करतात आणि त्याच्या निमित्तात त्यांच्या परिणामांची विशुद्धी असते. अनावश्यक विचार करतो का आपण? काय जेवढे सगळे माझ्यासमोर आहात, अनावश्यक विचार करता का? प्रश्न आहे माझा. उत्तर द्या. नाहीच असं उत्तर द्या बघू कोण देते. मनीषा ताई, उज्ज्वला काकी, अनावश्यक विचार करतो का आपण? अनावश्यक विचारच जास्ती करतो. होय, का बरं? तेवढ्यासाठी जीवन मिळालंय का आपल्याला? तेवढ्यासाठी मग ते एकदम भानावर देतात, म्हणतात की आपण कुठं भरकटत चाललोय, नाही तर उतारटा काय चाललंय डोक्यात, असं मग ते होतं. म्हणजे धर्म समजून काय फायदा आपल्याला? ते करत नाही आणि दुसरेच विचार करतो उगीच. सवयच लागली मनाला तसली. तुमचं सांगताय ना तुम्ही? हो, माझं स्वतःच सांगते, दुसरं कोणाचं नाही सांगणार. मग आपण धर्म शिकून काय फायदा आपल्याला? आपण ज्ञानी आहे आता आणि आपण अजून अनावश्यक विचार केलो. म्हणजे ते सावधानता येते ना, त्यामुळे सावधानता पण की कुठे चाललोय आपण भरकटत विचाराने. विचारच करायचा तर स्वतःचा करायला पाहिजे ना. म्हणजे धर्म मिळालंय तर आता परिणामामध्ये जागृती यायला पाहिजे. केलंय आजपर्यंत अनेक भावात तेच केलंय, पण आता पण अनावश्यकतेमध्येच राहिलो तर आवश्यक करणार कधी? आणि अनावश्यक करायला जातोय म्हणून बाहेरच्या वश होतोय, परद्रव्याच्या, परव्यक्तीच्या, परशब्दाच्या अधीन होतोय आपण, हे नाही कळत आपल्याला. आणि मग त्या अनावश्यक गोष्टी ज्या ऐकल्या, बघितल्या, कोणी सांगितल्या, तर त्याचे सगळे विचार डोक्यात किती वेळ राहतात सांग? आणि मग चांगलं त्यामुळं काही जास्त राहत नाही. जसं सांगितलं ना की एक मनुष्य होता आणि आम्हा सांगतात ना नेहमी उदाहरण, तो काहीतरी वकील होता, एक चांगलं एकदम पोचलेला लॉयर, असं की त्याची कुठलीही केस तो कधी हारायचा नाही. आणि मग एक दिवस काय झालं की एकदम इम्पॉर्टंट केस होती त्याची, आज त्याचं हे होती, अपील होती. तर त्यावेळीस त्याला एक सवय होती, काय ते कोर्टचं बटन फिरवायचा. ते जेव्हा पण अपील करायचा, काय ते त्यांचं प्रोसिक्युशन असायचं वगैरे, तर त्यावेळेस तिथं ते बटन फिरवायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं. तर त्याला ते सुचत होतं, एक सवय असते ना सगळी काहीतरी. आणि मग नेमकं त्यावेळेस त्याचं बटन तुटलं. ज्या दिवशी त्याचं सुनवाई होती त्या दिवशी त्याच्या कोर्टचं बटन तुटलं. तर त्याच्या इतकं वश तो की त्याच्या हाताला ते बटन लागलं नाही तर त्याला सुचे ना काय बोलायचं आणि काय नाही. आणि विसरून गेला केस काय लढायची आहे आपल्याला, किंवा आपण काय अजून पुढचे पॉईंट्स मांडणार आहे, हे सगळं विसरून गेला आणि ती केस तो हारला. कशाच्या वश झालो? नाही आहे का? बुद्धी कुठून येत होती? त्या बटनात नाही येत होती का? म्हणजे सगळं असं बाहेर चाललंय आपला उपयोग, हे सांगायचं होतं मला. आणि मग त्यामुळं बाहेरच्या वश होतोय. आणि अजून एक सांगितलं काय उदाहरण की म्हणजे
आवश्यकता नसताना ती गोष्ट कोणीतरी आपल्याला सांगितली, अनावश्यक गोष्ट. जसं की तो नोकर होता आणि त्याला मालकांनी सांगितलं की असं असं हे काम माझं का लेटर काय असेल ते त्या गावात जाऊन येऊन देऊन ये. आणि ते त्यावेळेस चालत प्रवास होता ना, आणि मग त्या एका गावावरनं दुसऱ्या गावाला त्याला घेऊन जायचं होतं ते लेटर. आणि मग बरं म्हणला तो आणि निघाला. अनपड होता गवार, त्याला काय त्याच्यातलं काय कळत आहे. तो ते आपलं घेतला आणि निघाला. तर सेठजी जायच्या क्षणाला काय म्हणते की तू चाललायस तर बरोबर डबा वगैरे घे, सगळं आपलं जवळ ठेव आणि काय कर, जेव्हा तू जाशील तर त्यावेळेस ते 10 किलोमीटरवर एक झाड आहे, कसलं, वडाचं. त्या वडाच्या झाडाजवळ थांबू नकोस बरं का. आता ते सेठजी म्हणले नाही तिथे थांबू नको, तिथे तुला रिस्क आहे. त्या वडाच्या झाडावर भूत राहतं. आता काय आवश्यकता होती सांगा. आता ते निघाला आणि त्या झाडापाशी गेल्यावर माहीत नसतं तर गपचूप निघून गेला असं, त्याला कळलं पण नसतं किंवा जाऊन त्या झाडाखाली झोपला असता तरी सुद्धा निश्चिंत असता. पण आता 10 किलोमीटर आलं, 9 झालं, 9:30 झालं, आता 10 किलोमीटर आलं म्हणलं की धाप लागली, ब्लड प्रेशर वाढलं आणि मग समोर झाड दिसलं की तिथंच गार झाला. म्हटलं हे झाड हेच आहे आणि ह्याच्यावरच ते भूत राहतंय. पुढचं कामच आठवेना त्याला काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे आणि तिथं भूत आहे. अनावश्यक गोष्ट घातली का नाही डोक्यामध्ये, आणि मग त्यामुळं त्याचं काम झालं नाही. भूत भेटलं का त्याला, काय झालं, हे अनावश्यक गोष्ट नको आपल्याला. म्हणजे त्यातनं ग्रहण करायचं आहे काय एवढंच की नको त्या वेळी नको ती गोष्ट, नको त्या माणसाला, नको त्या रीतीने आपण सांगायला जातो आणि ते नको ते विचार सगळे डोक्यात भरले की सगळं काम आपलं अर्धवट राहतं. म्हणजे ज्ञान शेवटी काय म्हणायचं, मलिन करायचं काम चालू आहे. हे ज्या काय अनावश्यक गोष्टींमध्ये आपण रुची करतोय, त्याची आसक्ती करतोय आणि त्याच्यामध्ये दिवस रात्र राहतोय. जसं तुम्हाला कोणतरी येऊन सांगितलं की ते कोणतरी वारले आज तुमचे रिलेशनमधले का गावातले त्या वगैरे, मग ते नुसतं वारले म्हणल्यावर आपण गप्प बसलो का. कसं वारले, का वारले, त्यांचे परत जावई पण एकदम वारले का, इंटरेस्ट आला का नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आता ही किती आवश्यक गोष्ट होती, तुमचं एक ठीक आहे रिलेशन म्हणून, मला काय आवश्यकता होती का मी आपलं काय केलं, ऐकलं अजून ऐकलं. असंच कोणाचं तर ॲक्सिडेंट झालं समजा आणि ते ॲक्सिडेंट नुसतं झालं कळलं बास की कुठं सोडून देता तुम्ही. चोरी झाली कोणाच्या तर घरी, तुम्ही काय करता हो, किती गप्प बसतं सांगा की. मी आपलं म्हणलं की आमच्या शेजारी कोणाची तर चोरी झाली बरं का, तुम्हाला काय इंटरेस्ट, कसं कुठं कुठून आलान, कुठं गेलान, काय नेलान, काय गरज आहे का आपल्याला त्याची. म्हणजे असल्या गोष्टीत आपण आपलं इंटरेस्ट घालवतोय ना. तेच की, त्याला चैन पडत नाही ते सांगायला लागले आपण. हे असल्या गोष्टीत इंटरेस्ट वाटत चाललंय ना आपल्याला, आणि त्याच्यामुळं आहे ती पाहिजे ती गोष्ट राहती बाजूला. म्हणजे ह्यालाच म्हणून तर विकथा म्हणतात. चोर कथा असते ती विकथा आहे, आणि त्याच्यामध्ये जो अडकतो तो वितराग कथेकडे जात नाही. आणि मग ते जे सांगितलेलं असेल ना त्यांचा असा ॲक्सिडेंट झाला, हे असं कोरलं जाते बरं का डोक्यामध्ये आपल्याकडं कुठंतरी. ते म्हणतात ना मेमरीमध्ये फीड होते. आता मग परत ते किती वेळा तरी आठवणार, परत आपण कोणाला तरी सांगणार. आवश्यक आहे का अनावश्यक आहे. जसं मागं सांगितलं होतं सगळ्यांच्या मेमरीमध्ये फीड झाले असणार एकांची ॲक्सिडेंट झालेलं की जैन कुळातले कोणीतरी असे घर एक कुटुंब होतं आणि ते यात्रा करायला म्हणून निघाले होते टेम्पो काय ते ट्रॅक्स घेऊन, आणि त्यांचं फर्स्ट मुकाम का काहीतरी होतं अक्कलकोट. अक्कलकोटला कोण असतं हो, जैन नाही अजैन. म्हणजे ते गेले त्या स्वामी समर्थला दर्शन करायसाठी चालले होते आणि त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला रस्त्यामध्ये आणि गाडी पूर्ण खराब झाली त्यांची, पण वाचले सगळे. सगळ्यांना मुक्कामार वगैरे लागलं पण कोण जीव नाही गेला कोणाचा, किंवा त्याला त्यात फार नुकसान काय झालं नाही कोणाचं. आणि ते
त्या गाडीचं नुकसान झालं म्हणजे ती गाडी पूर्ण गेली कामातून आणि हे सगळे ॲडमिट होते दवाखान्यामध्ये. आणि मग त्यांना भेटायला कोण गेलं तर त्यावेळेस तिथं त्यांना विचारलं कसं झालं ॲक्सिडेंट, असं कसं, आणि वाचलात बरं झालं वगैरे. तर त्यांचे शब्द काय होते, म्हणले स्वामी समर्थांनी वाचवलं म्हणून आम्ही सगळे वाचलो. मग विचारणाऱ्यांनी विचारलं की ॲक्सिडेंट कोणामुळं झालं? म्हणजे देव न वाचवणारा आहे न तुमचं बिघडवणारा आहे. मग ही कुठं मान्यता आहे? हे सगळे अनावश्यक विचार घडले डोक्यामध्ये की देवानी किंवा देवामुळं रक्षण झालं. मग असं भाव नाही म्हणजे मी ते देवाचं दर्शन करण्याचे भाव केल्यामुळे मी वाचले असं म्हणत नाही. नाही नाही, त्या देवाचं दर्शन करायला गेलं म्हणून तर झालं असं आम्हाला म्हणायचं होतं. इथं तुम्ही वितराग देव सोडले आणि सरागीच्या नादी लागलाय म्हणून ऍक्सिडेंट झाला, हे कुठं बघितलं? मग तेच म्हणले की पहिला जैन धर्मीय कोणीतरी कुटुंब, आणि मग त्यावेळेस तिथं अनावश्यक कुठे इथं बसली आहे मी एवढी मोठी समोर, तर माझ्याकडे बघायला सोडून मांजर. मग असं काहीतरी डोक्यात घातलं की आपल्याला विषय जात नाही. मग नकोय ना, त्याच्यासाठी तर अशी त्रास होतो तो अनावश्यक. आपण नाही बरोबर आहे. तर समोरच देतच की काय देतं तेच काय तर सांगू. म्हणून तर की मग आपण कसं आपलं संरक्षण करायला नको का ज्ञानाचं? तुम्हाला येऊन कोणी सुद्धा काही सांगितलं तर ऐकणार का आपण? म्हणूनच पेपर वाचू नका म्हणतात आम्हा, ते न्यूज बघू नका म्हणते. त्या न्यूजमध्ये काय दाखवलेलं असं तुमच्याशी काय रिलेशन असतं सांगा? आमच्या पप्पाने एक दिवस अडवले, मी आहेत का समोर माझ्या, की रात्री आल्यावर 10:30-11च्या दरम्यान सगळं झालं स्वाध्याय वगैरे, आणि टी व्ही लावून बसले. मग न्यूज लावलं होतं. मग म्हणले की मी कशाला आत्ता न्यूज लावायचं, झोपा ना, दिवसभरात झोप होत नाही तर झोपा आता. म्हणले की दिवसभरात मी न्यूज पण बघत नाही. म्हणले ती बघून तुमचं किती कल्याण होणार आहे सांगा? किंवा तुम्ही कोणाचं काय बदलवणार आहे, कोणाला काय मार्गदर्शन करणार आहे, कोणाचं काहीतरी चांगलं वाईट काय करणार, काय आहे तुम्ही? ते दुनियाचं सगळं न्यूज ऐकायचं आणि विचार चिंतन त्याचंच. म्हणजे झोपताना काय केलं, परत डोक्याला काम लावलं आपण विनाकारण. म्हणून सांगितलं की हां, जिथं आवश्यकता आहे ना तुमचं काहीतरी ते मार्केटचं रेट वगैरे असलं काहीतरी, ती गोष्ट वेगळी, पण अनावश्यक गोष्टीमध्ये आपण जास्त इंटरेस्ट घेतो आणि मग त्याच्या निमित्तामध्ये ज्ञानात व्यग्रता वाढत जाते आणि मग विशुद्धी राहिली बाजूला. आणि मग ह्या अशा सगळ्या साधनेमध्ये कुठं जाणार लक्ष आपलं किंवा आपलं ज्ञान? म्हणून अशी साधना करा की जिथं, जसं कोणीतरी सांगितलं, आपली निंदा केलेलं कळलं तुम्हाला एक्सपर्सनकडून. कोणीतरी तिसरा आला होता आणि त्यांनी तुमची निंदा केली असं कोणतरी येऊन सांगितलं तुम्हाला. आता काय झालं सांगा विचार? का निंदा केली, काय केली, असं का म्हणलं त्यांनी, का असं किती विचार डोक्यामध्ये. उलटा असं वाटलं की निर्विकल्पता राहिली ना, निर्जरा झाली त्याच्यामध्ये आपली. मग म्हणजे केली असेल कोणीतरी निंदा तुमची, तर त्यावेळेस जर तुम्ही त्याच्याविषयी काय आकुलताच नाही केली किंवा त्याच्याविषयी वैर नाही केलं, द्वेष नाही केला, काय झालं? त्यांनी येऊन उलट तुमची निर्जरा करायला मदत केली. म्हणजे आपल्याला उलट मोक्ष मार्ग आपला सरळ करून दिला, लवकर मोक्षाला जाणार अशी तुमची व्यवस्था केली, तर आपण त्याच्याविषयी का रागद्वेष करायचा? भरपूर निंदा करा असं आम्हा म्हणतात, म्हणून की निंदेचे घर काय, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि आपण निंदा केली तर कोणाची, तर कोणीतरी केली आणि आपल्या कानावर ते शब्द पडले तर आपण व्यग्र होतोय, इतका आकुलित होतोय. आपण दुसऱ्याची निंदा करताना आवश्यक का अनावश्यक? का निंदा करायची दुसऱ्याची? त्यात काय काम नसताना सुरू आहे नसलं का करतो मग? माहित आहे ना, निंदा करणं हे पाप आहे. निंदा करणं म्हणजे नीच गोत्राचं कारण आहे. तुम्हाला असं बोलते, असं वागते म्हणजे. आणि त्याच्यात एक काय गर्भित आहे माहिती का? म्हणजे आज असंच माझ्या डोक्यात विचार चिंतन चाललं होतं एक विषयाचं त्यावेळेस, की जेव्हा आपण आत्मप्रशंसा करतो ना, त्याच्यामध्ये गर्भित असते परनिंदा. मी चांगलं, माझं चांगलं, मी किती छान डिश बनवली आहे. भाव काय झाला त्याच्यात ना, मागं माझीच चांगली होती, जाऊबाईची नाही. आहे ना जाऊबाई घरात?
नाही होय, सासूबाईची नाही, माझीच. म्हणजे माग गर्भित काय असतं त्याच्यामध्ये, पराची निंदा, आणि मग परनिंदा कुठं नेणार, आणि आत्मप्रशंसा म्हणजे गर्व कुठं नेणार, नियमाने नीच गोत्राला नेणार, दुर्गतीला नेणार. म्हणून अनावश्यक जेवढे विचार करणार आहेत ते सगळे नियमाने तुम्हाला दुःखच देणारे आहेत, सुखी ठेवणारे नाहीत. म्हणून एवढं विचार करा, एवढं प्रयत्न करा आता राहिलेल्या आयुष्यामध्ये की कोणी आपल्याला सांगेल येऊन अशा गोष्टी ज्या की अनावश्यक आहेत, त्या आपल्याला ऐकायच्या नाहीत, किंवा ऐकलं तरी सुद्धा त्याच्यावर जसं मुलींची असती ना परिणती, हे बघा तुम्ही आत्ता संसारी आहात, तुम्हाला सांगितलं तर तुम्ही इतकं त्याचं विचार करता, त्याच्यामध्ये इन्वॉल्व होता, त्याच्याबद्दल काय ना काय रिॲक्शन द्यायला जाता. उद्या तुम्ही मुनी झाला, त्यागी झाला, तुम्हाला येऊन किती जण सांगणार आहेत सांगा अशा गोष्टी, प्रतिक्रमण करायला येणार, काहीतरी माझ्याकडनं असे दोष झाले, असं मी काहीतरी केलं, तुम्हाला येऊन सांगणार का नाही सांगणार. त्यावेळेस तुमची परिणती कशी स्थिर राहू शकणार. सगळ्यांचाच हे विचार करून हां, मग ते त्यागीला तर किती ऐकावं लागतं दिवस रात्र, पण त्यागी स्थिर कसा, त्याचे परिणाम दृढ कसे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व रिफ्लेक्ट करून टाकते, ते आतमध्ये घालत नाही. आपल्यासारखं आपण काय करतो, सगळे या आणि कचरा ओतून जावा आपल्या ज्ञानात. पण मुनी काय करतायत, त्यांचं ज्ञान असं काय म्हणायचं, कोणाला आत प्रवेश देणार नाही असं असतं. हे पण शब्द आहे, स्थिर. आगम पण, आणि तो पण एक शब्दच आहे, पण त्याच्यामध्ये किती आतून चेतना, भाव आहे ना, भाव घालतो आपण. मग इथं का भाव घालत नाही? बरोबर आहे. जिनवाणीमध्ये सांगितलं तुम्ही आत्मा आहे, ह्याचं किती भावभासना होतीये, हे शब्द किती लागतात आपल्याला. हे तर बरोबर ऐकतो आणि सोडून देतो, आणि तेच कोणतरी येऊन तू शिवी दिली काय तर तुम्हाला, तू हे आहेस, नारकी आहेस, पशु आहेस, असं कोणतरी आपल्याला म्हणलं तर किती त्याच्याबद्दल भावभासना. मीच पशु बनले, मीच स्वीकारलं ना तुम्ही काय त्या काय शब्दांना. असं रागाने तर काय गाढव आहे, काय हे असं म्हणलं तर ते गाढव बनले म्हणून तर मला राग येते ना. म्हणजे त्या शब्दांना, त्या पदवीला स्वीकारतो म्हणून तुम्ही डिस्टर्ब होताय. आणि तेच सांगितलं मुनी काय करतायत, अनेकांनी येऊन जे काय त्यांचे दोष सांगितले त्याला ते तटस्थपणे बघतायत आणि सोल्युशन सांगतायत. उलट तुमच्याकडे येऊन सोल्युशन कोण घेणार हो, मग तुम्ही स्वतः डिस्टर्ब होताय. तर त्यामुळं सांगितलं की आपल्याला आपल्यासाठी स्थिर करायचंय, दुसऱ्यासाठी म्हणून नाही. म्हणजे स्वतःला कुठल्याही अशा कंडिशनमध्ये आपण पडलो तर कसं आपण उलट दुसऱ्यासाठी आधार बनायला पाहिजे, एक त्यांना मार्गदर्शक बनायला पाहिजे. पण आपण उलट त्यांच्याबरोबर आपण पण आकुलित होतो, तर धर्म न स्वतः करणार न दुसऱ्याला शिकवणार. आणि म्हणून सांगितलं की ध्यानाच्या माध्यमातून ही कला आपल्याला पण मिळू शकते, की अशी कुठलीही परिस्थिती आपल्यावर आली तरी सुद्धा आपण अस्थिर होणार नाही, दृढता ठेवणार, ज्ञानामध्ये स्थिर राहणार आणि ज्ञानाची विशुद्धी वाढत राहणार. तर संभिन्न संश्रोतृत्व वृद्धी बघत होतो आपण. त्याच्यामध्ये काय बघितलेलो की जे मुनिराज आहेत तर सामान्य मुनींना सुद्धा ही वृद्धी असते, आणि जे गणधरादी विशेष अतिशय संपन्न मुनी आहेत त्यांच्याकडे सुद्धा ही वृद्धी असू शकते. आणि ते या वृद्धीचा वापर काय करतात तर गणधरांच्या भगवंतांची दिव्यध्वनी जी खिरली तर त्याला स्वतः ग्रहण करतात. त्याला वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये असलं तरी सुद्धा ते त्या तशा भाषांमध्येच ग्रहण करून सगळ्यांपर्यंत त्याचा भाव पोचवतात. आणि त्याच्या पुढची वृद्धी सांगतात आता की आज मी हे सांगत होते सकाळी, म्हणजे महाराजांचं एक प्रवचन ऐकलं होतं मी, की आपण साक्षात भगवंतांचं पण दर्शन केलं अनेक वेळा. समोशरणामध्ये म्हटलं ना, आता गणधर आहेत हे तिथं समोशरणात बसून त्या दिव्यध्वनीला ऐकतायत आणि इतरांपर्यंत पोचवतायत. तर गणधर तर नियमाने सम्यक दृष्टी भावलिंगी संत आहेत,
पण असे अनेक जीव त्या समूह शरणामध्ये येऊन बसलेत, ते दिव्यध्वनी त्यांच्या कानावर पडतीये, सगळं प्रशंका समाधान चालू आहे वगैरे, हे सगळं ऐकून करून सुद्धा कोणी सम्यक दृष्टी होईलच असं काय नियम नाही आहे. कोणी होईल कोणी नाही. मग त्यासाठी महाराजांनी थोडंसं असं खुलासा करून सांगितलं होतं की आपण जे दर्शन करतोय ते सगळे कृत्रिम जिनबिंब आहेत. सकाळी मी घेतला होता हा विषय थोडा, तर त्याच्यामध्ये अजून थोडं राहिलं होतं सांगायचं. तर कृत्रिम जिनबिंबांचं दर्शन केल्यावर पण आपण सांगतोय की सम्यक्त्वाची उत्पत्ती होतीये. मग तिथं तर अकृत्रिम जिनबिंब आहेत, जे काय नंदीश्वर द्वीपात, पंचमेरूमध्ये वगैरे, विदेह क्षेत्रात अनेक ठिकाणी असे अकृत्रिम जिनालय आणि जिनबिंब आहेत. मग ते तर किती भव्य आहेत, किती दिव्य दिव्य आहेत. त्यांची मुद्रा, त्यांची जे काय रचना केलेली आहे, त्यांचं तेज एक वगैरे, हे सगळं किती काय म्हणायचं, त्याचं इम्पॅक्ट व्हायला पाहिजे आपल्यावर असं आहे. आणि त्याला बघून कोणीतरी सम्यक्त्वाला प्राप्त होईलच, इतकी त्याचा प्रभाव आहे त्या अकृत्रिम जिनबिंबांचा. मग त्या जिनबिंबांचं दर्शन तर मिथ्यात्वाचा नाश करणारं असेलच असं नाही. मग त्यासाठी उदाहरण दिलं होतं की ललितांग देव होते कोण, आदिनाथ भगवंतांचा पूर्वभव होता, पूर्व अनेक भवाच्या पूर्वी. तर ते सांगितलं की त्यांच्या पूर्वभवामध्ये ललितांग देव त्यांच्या पूर्वभवामध्ये त्यांनी उग्र तपश्चर्या केली होती. काहीतरी म्हणले 32 दिवस त्यांनी उपवास केला होता आणि मग त्याचं फळस्वरूप ते देवगतीला गेले होते. पण जेव्हा ललितांग देव झाला तर तिथं गेल्यावर भोगात रमला. इथं म्हणजे संयमी आयुष्य जगला आणि तिथं गेल्यावर भोगी झाला, सगळ्या तिथल्या त्या वैभवामध्ये, सगळ्या त्या भोगांमध्ये रमला. आणि मग त्यात इतका डुबलेला होता की मरण जवळ आलेलं कळल्यावर आकुलता व्हायला लागली. अवधी ज्ञान असतं तर समजतं ना मरण जवळ आलं हे. आणि मग इतकी आकुलता व्हायला लागली की शोक करू लागला, रती करू लागला त्याच्यामध्ये. तर कोणीतरी ज्ञानींनी त्याला उपदेश दिला की म्हणले तू अकृत्रिम जिनालयांचं वंदन कर, तिथं जाऊन समोशरणामध्ये दिव्यध्वनी ऐक, स्वतःचं ध्यान कर, पूजन कर, ह्याच्यामध्ये वेळ घालव, शोक करू नकोस, असं त्यांनी कोणीतरी ज्ञानीने त्याला सांगितल्यावर त्याला ते पटलं. आणि तो नंदीश्वर द्वीपाची पूजन करायला, दर्शन करायला जाऊ लागला सारखं. जायचं, दर्शन करायचं, पूजन करायचं, परत यायचं, परत जायचं, असं तो वारंवार करायला लागला. आणि त्याच्यामध्ये त्याला आनंद आला. पण मरून तो भोगभूमीत जन्मला. म्हणजे काय झालं, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नव्हती. म्हणजे इतक्या वेळा दर्शन केला, इतकं भावपूर्ण करतोय असं दिसतंय बहिरंगातून, म्हणून काय सम्यक दर्शन झालं असं नसतं. झालंय का सम्यक दर्शन कोणाला? त्याला नाही, तुम्हाला विचारायला. आपण भाववंदना करत नाही का देवाची? आपल्याला वाटतंय मी सम्यक दृष्टीच. हे सगळे गैरसमज आहेत, म्हणून निर्णय ज्ञानातून करा आपण आहे की नाही. तर तो मरून भोगभूमीत जन्म झाला याचाच अर्थ सम्यक्त्वी झाला नाही. कारण सम्यक दृष्टी देव मरून भोगभूमीत जन्मत नसतात. मग धौलामध्ये देव भोगभूमीत जन्म घेत नाही. तेच देव मरून भोगभूमीत जन्म घेत नाही. देव मरून का बरं? भोगभूमीत कसे उत्पन्न होते? सम्यक दृष्टी नव्हता, कर्मभूमीतच जन्म घेणार. मिथ्या दृष्टी. तसं देव असं तर नाही मी ऐकलेलं. मिथ्या दृष्टी देव जन्माला काहीच बाधा नाही आहे. देवगतीतून मनुष्य कर्मभूमीतच सगळे असं. काय आवश्यकता अशी? काय आवश्यकता नाही अशी. भोगभूमीमध्ये अन्य गतीतून आगमन नाही आहे काय? मनुष्य आणि तिर्यंच्यातनंच आगमन आहे काय भोगभूमीत? हा, असं काय मला नाही आठवत आता. म्हणजे महाराजांच्या प्रवचनातलं ऐकलेलं मी सांगतेय, बघा तुम्हाला पुराणात कसं वर्णन आहे.
तर मग त्यांनी तिथं प्रश्न विचारला की जे धवलामध्ये सांगितलेलं आहे अकृत्रिम जिनबिंबांचं दर्शन मिथ्यात्वाचा नाश करणारं असतं, मग यांच्या बाबतीत का ते खोटं ठरलं असं विचारलं प्रश्न. तर सांगितलं की धवलाचं कथन काय चुकीचं नाही. मग महाराजांनी अर्थ काढला त्यातून की इतकं छान अर्थ काढला की अकृत्रिम जिनबिंबांचं दर्शन नियमाने मिथ्यात्वाचा नाश करतं. याच्यात भाव काय आहे माहिती का? अकृत्रिम बिंब हे इथं आहे तिथं नाही, आणि ह्या दर्शनाने नियमाने मिथ्यात्वाचा नाश होणारच. इतकं मस्त अर्थ गर्भित आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघायला कुठं जाताय ते बिंबच बाहेरून. हां, मग खरं कृत्रिम बिंब हे आहे. मग याचं जो दर्शन करेल तो कुठल्या गतीला जाणार किंवा कुठं मिथ्यात्वात राहणार, त्याच्या मिथ्यात्वाचा नाश होणारच. तर त्याला न पाहिल्यामुळे मिथ्यात्वाचा अंत होत नाही. मग कृत्रिम अकृत्रिम कितीही बिंबाचे दर्शन करूनही, कोणी साक्षात समोर शरणात अरिहंतांचे दर्शन करूनही सम्यक्त्वाला प्राप्त होत नाही. कारण ते दर्शन सम्यक दर्शनाला कारण नाही. जसं की कोण, म्हणजे तिथं उदाहरण असं घेतलं होतं की कॅन्सरमध्ये कोणीतरी मरणार आहे असं कळलं तर तो काय चिंतन करतो? त्याला समजलं की तुझं आयुष्य एवढंच राहिलंय आणि तू मरणार आहे. पूर्वी जर ज्ञानी असेल ना, पूर्वी काहीही पाप केलेलं असू दे, वर्तमानात आनंदी जगू शकतो की नाही? कसं जगणार? तर त्या उदयाला ज्ञेय म्हणून बघितलं तर जगणार, आणि मग तिथं ते त्याचं ज्ञान सम्यक्त्वाला कारण ठरणार. म्हणजे सम्यक दर्शन होण्यासाठी बाहेर कुठलंही निमित्त असू शकतं. असं काही नाही की भगवंतांच्या दर्शनानेच होणार, उपदेशानेच होणार. तिथं बाहिरंगात आलेले उदयसुद्धा वेदनाजनित सुद्धा सांगितलंय ना. तीव्र वेदना झाल्या तरी सुद्धा तो सम्यक्त्वाला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळं शेवटी उपयोग आपल्याकडे वळवायचा आहे हो. मग तो बाहिरंगात कोणाच्याही निमित्तात होऊ दे, पण सम्यक्त्व होऊ शकतं. तर सांगितले की त्या पूर्वभवामध्ये ललितांग देवाच्या पूर्वभवात त्यांनी 32 उपवास जे केले होते त्याच्यामध्ये सगळ्या भोगविषयांचा त्याग केला होता, संयम केला होता. पण ध्रुवाचे वेदन न केल्याने देवगतीत तर जन्मला पण सम्यक्त्व झाले नाही. त्यामुळे तेथे भोगात रमला, समोशरणात जायचे भावही झाले नाहीत. म्हणून सांगितलं की व्यवहार धर्मरूप क्रियेने पुण्याचाच बंध होतो, पुण्य पापाच्या अतीत होत नाही. मग तुम्ही जे काय करताय तो व्यवहार धर्म आहे का निश्चय धर्म आहे? जेव्हा स्वभावाला विषय करून जाणणार, अतिंद्रिय आनंद भोगणार, तोच निश्चय धर्म आहे. आणि मग त्यापूर्वक व्यवहार धर्म होणार आहे बहिरंगामध्ये. पण त्या व्यवहारालाच धरून बसलो तर धर्म करायचं म्हणजे काय करायचं? मंदिरात जायचं, असं एका थाळीतनं दुसऱ्या थाळीत द्रव्य चढवणे म्हणजे पूजा करायचं, डोकं टेकवायचं, यायचं, आम्ही धार्मिक. एवढीच परिभाषा केली आहे. त्यामुळं निश्चय धर्मच कळाला नाही. मी आत्मा आहे, जीव एक जाणलं तर खरा धर्म झालाय. बाकी मग त्या क्रिया होऊ देत नाही तर नाही होऊ देत, तरीसुद्धा तिथं जो अंतिम समयात साधना करतोय असा तो जीव, त्याकडनं किती होणार आहे देवदर्शन, गुरुपास्ती, पूजा, स्वाध्याय, ध्यान, संयम वगैरे? होईल नाही होईल, पण जिथं आत्मा लक्ष करून जाणतोय तिथं त्याची साधना नियमाने निश्चित चांगली होणारच. म्हणून सांगितलं की बाह्य त्या भोगामध्ये अडकू नका, रमू नका, आणि अनावश्यक गोष्टीमध्ये जितकं अडकाल तिथं सांगितलं तुमचं आयुष्य वाया जाणार आहे. म्हणून आवश्यक अवश्य, कोणाच्या पराच्या वश न होता नियमसारच्या सगळ्या अधिकारांमध्ये त्यांनी तेच सांगितलेत ना. आवश्यक काय आहे? शुद्धात्मानुभूती हे आवश्यक कार्य आहे, किंवा एक स्वतःचा आत्मा त्याच्या वश राहणे हेच खरं आवश्यक आहे. बाकी सगळ्या संसारातल्या क्रिया म्हणजे अनावश्यक आहेत. त्यामुळं संसाराला गौण करा. जरी संसारात आहात तरीसुद्धा संसारिक क्रिया आपल्यासाठी तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत ह्याचा निर्णय करा, तर साधना करू शकणार. नाहीतर सगळी संसाराची साधना हो.
जाणा. निर्मल ज्ञान स्वभावाला जाणा. हा मी आत्मा निर्गती स्वरूप आहे. परिभ्रमण रहित स्थिर स्वभावी आहे. आकुलता रहित ज्ञान स्वभावी आहे. सिद्धोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंता.